आपण महाशिवरात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोतच, पण त्याचबरोबर शिवशंकराचा आणि आपल्या ग्रहांचा काय संबंध आहे आणि ते ग्रह जर तुम्हाला जर दूषित झाले असतील किंवा त्या ग्रहांचा तुम्हाला जर काही वाईट परिणाम होत असेल तर तो आपण कसा कमी करू शकतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्र. महाशिवरात्र तर दर महिन्याला ही शिवरात्र येत असते. कधी तर अमावस्येच्या आदल्या दिवशी वंद्य चतुर्दशीला म्हणजे कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ही शिवरात्र दर महिन्याला असते. पण महाशिवरात्र माघ महिन्याच्याच शिवरात्रीला का म्हटलंय? ही शिवरात्र जी आहे ही शंकराला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी म्हणजे माघ चतुर्दशीला हा चंद्र अत्यंत क्षीण होत जातो आणि हळूहळू अदृश्य होण्याच्या अवस्थेत असतो. ही अवस्था अहंकाराचा क्षय आणि अंतर्मुक्तेचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी शिवपूजा केल्यास विशेष महत्व आणि अत्यंत चांगले फळ मिळते. कधी कधी ही चतुर्दशी म्हणजे समजा त्रयोदशी, आता यावेळेस आपण बघितलं तर सूर्याने बघितलेली त्रयोदशी असते आणि संध्याकाळी चतुर्दशी दुपारी सुरू होत असते. तर जी निशित काळात चतुर्दशी असते ती आपण धरतो. जसं आपण पौर्णिमा कसं चंद्राने बघितलेली बघतो, तसंच त्याचप्रमाणे निशित काळातील शिवरात्री आपण पाळून रात्रीची चतुर्दशी जी असेल तेव्हा आपण महाशिवरात्री करतो. बघा, शंकर भगवानांचं काम काय तर विनाश करणे म्हणजेच नकारात्मकतेचा नाश. म्हणजे या काळात जर तुम्ही पूजा केली तर तुमच्या सगळ्या पापांचा नाश होईल, नष्ट होतील सगळी पाप. आता काही लोक म्हणतील आम्ही पाप करतो का, तर कळत न कळत आपल्याकडनं कोणाचं तरी मन दुखावलं जातं, आपल्याकडनं कोणाला तरी काहीतरी बोललं जातं किंवा काय कळत न कळत सगळ्यांकडनं पाप होतच असतं. त्यामुळे शंकराची उपासना केलेली कधीही चांगली. जेवढा जास्त तुम्ही या दिवशी जप कराल तेवढं तुम्हाला वर्षभराची एनर्जी मिळेल. मंत्र उपासना करा, अभिषेक करा, तुम्हाला जे जमेल दान करा. बघा, शंकर भगवानांची उपासना केल्याने सगळ्या ग्रहांचे दोष नाहीसे होतात. ते कसे? तुम्ही शंकर भगवानांच्या डोक्यावर बघितलं तर चंद्र आहे. चंद्र काय करतो तर मानसिक ताण कमी करतो, तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवायला मदत करतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर गळ्यामध्ये त्यांच्या काय आहे तर नाग आहे. नाग म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राहू केतू. मग हे राहू केतूचे दोष म्हणजे जेव्हा तुम्ही अभिषेक करता शंकराला पिंडीवर तेव्हा तुमचे हे राहू केतूचे दोष सुद्धा नष्ट होतात. या दिवशी विशेष करून तुम्ही काळे तिळाने अभिषेक करा शंकराच्या पिंडीवर, म्हणजे काल सर्प दोष जर असेल तर तो सुद्धा कमी होईल. शंकराच्या पिंडीजवळ